तालुक्याचा विकास चांगला आहे. गेल्या 40 वर्षापासून आजपर्यंत तरी माननीय नामदार बाळासाहेब थोरातच तालुक्याचा विकास करताय. आरोग्याविषयी जर बोलायचं झालं तर नामदार साहेबांनी एक आरोग्याची एक वेगळी परंपरा तालुक्यामध्ये आहे. तालुक्यामध्ये माझ्या माहितीनुसार 3 ते 4 ग्रामीण रुग्णालय आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत. असं 1-2-4 गावं मिळून प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे. आणि उपकेंद्र माझ्या माहितीनुसार जवळजवळ 90% गावांमध्ये उपकेंद्र पण झालेले आहेत. पाण्याचा प्रश्न जर तालुक्यामधला बोलायचा झाला तर नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी निळवंड्यासारख्या धरणातून संगमनेर शहर एवढं मोठं आहे, आज 1 लाख लोकसंख्येचं ते शहर आहे, त्याला बिगर मोटरीचं पूर्ण स्पीडनी संगमनेर शहरामध्ये 10व्या मजल्यापर्यंत पाणी बिगर मोटरीचं जातं. अशी परिस्थिती आहे. ते पण फिल्टर पाणी जातं. अशी पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची त्याने केलेली आहे. आणि ह्या तालुक्यामध्ये जलजीवन जी योजना होती केंद्राची, त्यामार्फत प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. परंतु आज रोजी ती जलजीवन योजना पूर्णपणे ठप्प असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये आजच्या या सरकारमुळं अडचणी येत आहेत. निळवंडे धरण हे पूर्णपणे श्रेय जर कोणाचं असेल ते नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचंच आहे. संगमनेर तालुक्यामध्ये शिक्षण व्यवस्था स्वर्गीय भाऊसाहेब थोरात साहेबांपासून तर नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी ही पूर्ण 1 नंबरची व्यवस्था केलेली आहे. संगमनेरचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते राज्यामध्ये 1 नंबरचं आहे. तसंच संगमनेरमध्ये SMBT या नावाचं डेंटल कॉलेज आहे. सह्याद्री शिक्षण संस्था आहे, तिच्या 30 ते 40 शाखा आहेत. असे प्रत्येक प्रकारचे कॉलेजेस संगमनेरमध्ये आहे. आणि उच्च प्रतीचं शिक्षण प्रत्येक संस्थेमध्ये व प्रत्येक कॉलेजमध्ये जे नामदार बाळासाहेब थोरात साहेब चालवतात तिथं दिले जातात. जी सह्याद्री शिक्षण संस्था आहे, जिचे अध्यक्ष आमदार डॉक्टर सुधीर तांबे आहेत, ती संस्था ग्रामीण भागामध्ये पोचलेली आहे. ज्युनियर कॉलेज पोचलेलं आहे. साकूरमध्ये जर बोलायचं झालं तर साकूरमध्ये पण वीरभद्र विद्यालय हे सह्याद्री शिक्षण संस्थेचं आहे. वीरभद्र ज्युनियर कॉलेज आहे, ITI कॉलेज आहे. आणि उच्च प्रतीने व 1 नंबरचं शिक्षण तिथं दिलं जातं. साधारणपणे 2,500 ते 3,000 विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षणानंतर परदेश शिक्षणासाठी सुद्धा तालुक्यातल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तर यावर काय असं वेगळं नियोजन झालं की ही भरारी मिळाली? त्यावर आमचे नेते, युवा नेते आमदार सत्यजित तांबे साहेब वेळोवेळी ह्या परदेश शिक्षणाला ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शन करत असतात. व ज्या सेवा उपलब्ध करून द्यायच्या असत त्यामध्ये एज्युकेशनल लोन असेल, जाण्याच्या पद्धती असतील, तिकडे कोणतं शिक्षण घ्यायचं आहे त्याची माहिती असेल, ते वेळोवेळी जय हिंद लोकचळवळीमार्फत देत असतात. याप्रमाणे सहकार क्षेत्राच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात? सहकार क्षेत्र हे संगमनेर तालुक्यामध्ये जे चालतं, जे नामदार बाळासाहेब थोरात साहेब चालवतात, ते राज्यामध्ये नाव घेण्यासारखं आहे. वेळोवेळी त्यांच्याच पक्षातील म्हणजे आमच्याच पक्षातील काँग्रेसनेच नव्हे तर महायुतीमध्ये असलेल्या अजित पवारांनी संगमनेरच्या सहकाराविषयी कौतुक केलेलं आहे. हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे.